मंडळी, आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सोनोर्लीच्या लोटांगण जत्रोत्सवाला। ही जत्रा श्रद्धा, भक्ती आणि उत्सवाचा अपूर्व संगम आहे। या जत्रेची खास ओळख म्हणजे लोटांगण, जिथे श्रद्धाळू भक्त आपल्या इच्छापूर्तीसाठी या पवित्र भूमीत लोटांगण घालतात आणि हजारोच्या संख्येने या जत्रोत्सवात भाविक येतात। सोनोर्लीची श्रीदेवी माऊली दक्षिण कोकणची पंढरी म्हणून ओळखली जाते। आज मी तुम्हाला हा संपूर्ण जत्रोत्सव दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। नमस्कार मंडळी, मी सागर तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो। मंडळी, आज तारीख आहे 16 नोव्हेंबर। आज आहे सोनोर्ली माऊलीची जत्रा। लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे। कार्तिकी पौर्णिमेला साधारणतः ही जत्रा भरली जाते। लोटांगण साधारण रात्री 11च्या नंतर सुरू होतं। आपण थोड्याच वेळात मंदिरात जाणार आहोत, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। तर मंडळी, आता वाजलेत 11 आणि पालखी मंदिराजवळ पोहोचलेली आहे आणि गर्दी बघता तुम्ही किती आहे ती। पालखी बरोबर जेवढे भक्त मानकरी मंडळी असतील तेवढेच आतमध्ये जातील, बाकी कोणीही गर्दी करायची नाहीये। मंदिरात आतमध्ये जाण्यासाठी नम्र विनंती आहे। लोटांगण घालणारे पुरुष पालखी बरोबर आले असतील तर कृपया त्यांनी लोटांगणाच्या रांगेत जायचं आहे। लोटांगण घालणारी माणसं सुद्धा आलेली आहेत, ती पालखीचं दर्शन घेतील आणि लोटांगणासाठी पलीकडे जातील। मंडळी, रात्रीचे वाजले 11:15 आणि लोटांगण सुरू झालेलं आहे आणि ही गर्दी बघताय, हजारोच्या संख्येने लोक जमलेले आहेत लोटांगण बघण्यासाठी। मंडळी, या लोटांगणाबद्दल सांगायचं झालं तर एखादा नवस या देवी माऊलीला केला तर त्याची पूर्तताही होते, कारण की हे जागृत देवस्थान आहे। तर या जत्रोत्सवामध्ये म्हणजे कार्तिक पौर्णिमेला नवसकरी आंघोळ करून उपवास सुरू करतात आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी लोटांगण संपेपर्यंत पाळायचा असतो। जेव्हा लोटांगण सुरू होतं तेव्हा डोळे बंद करून मनात फक्त देवीचं नामस्मरण घेत हात जोडून लोटांगण घ्यायचं असतं आणि संपूर्ण मंदिराला फेरी पूर्ण करायची असते। मंडळी, तुम्ही बघताय लोटांगण जे घेत आहेत त्यांच्या अंगाला खडी अक्षरशः चिटकलेली आहे, तर तुम्ही समजून घ्या की किती वेदना होत असतील। पण देवावर असलेली अतूट श्रद्धा त्याच्यामुळे हे वेदना काहीच नाही आहेत आणि त्यातल्या त्यात ते कालपासून उपाशी आहेत आणि त्या अवस्थेत ते उघड्या अंगाने लोटांगण घेत आहेत। जरा मागे राहा।
मंडळी, जसं लोटांगण सुरू होतं त्याच वेळी देवाची फेरी सुरू होते. लोटांगणाच्या बाजूने देवाची फेरी असते. या लोटांगणमध्ये कोणाच्याही पायात चपला नसावीत. जर एखाद्याच्या पायात चुकून चप्पल असेल तर ही फेरी त्याच जागी उभी राहते. पुरुष मंडळींचं लोटांगण संपलं की महिलांची नवस फेरी असते. यामध्ये महिला केवळ केस सोडून हात जोडून देवीचे नामस्मरण करत मंदिराला प्रदक्षिणा करतात. या प्रदक्षिणेत बऱ्याच महिला असतात. या जत्रेत मोठ्या प्रमाणावर विविध वस्तू विक्रीसाठी येतात. मालवणी खाजा हा जत्रेतील प्रमुख खाद्यपदार्थ आहे. जत्रेत गेलेला प्रत्येक व्यक्ती घरी जाताना खाजा हा नक्कीच घेऊन जातो. इथे असलेल्या दुकानांची बरीच मोठी रांग दिसते. ही दुकानं पूर्ण रात्रभर चालू असतात. जत्रेमध्ये ना खेळण्यांची दुकानं तुम्हाला जास्त पाहायला मिळतील. त्यामुळे लहान मुलांची तर मजाच असते.
आपण बघू शकता रात्रीचे 2 वाजलेत आणि ही गर्दी किती आहे। बरोबर ना? देवांचे फोटो त्यांचे नातेवाईक या ठिकाणी वाट पाहतात। दिवसभर सोनोर्लीची जत्रा ही फक्त धार्मिक कार्यक्रम नसून तर ती सांस्कृतिक व सामाजिक एकत्रीकरणाची देखील घटना आहे। यामुळे गावातील आणि जवळपासच्या लोकांमध्ये एकात्मता आणि आपुलकी वाढते। तर मंडळी, तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।